भेदभाव नाही केला, त्यांनी लिंगाचा भेदभाव नाही केला, त्यांनी धर्माचा भेदभाव नाही केला. त्यांनी फक्त माणुसकी जपली आणि त्या माणुसकीचे जे ध्येय आहे, समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि आपले विचार व्यक्त करण्याची प्रवृत्ती, या सर्वांचे पालन करण्यासाठी आपल्याला भारतीय संविधान नावाचा एक कवच निर्माण करून दिलेला आहे, ज्याच्या छत्रछायामध्ये आपण सर्व वाढत आहोत आणि वाढत आहोत, चालत आहोत आणि वाढत आहोत. आपल्याला आपली प्रगती करायची, पण आपली प्रगती करते वेळी आपल्याला आपला जो कमजोर बंधू आहे, विषमता जी आपल्याला नष्ट करायची आहे, बंधुभाव जिथं जर जोपासायचा आहे, तर आमच्यातील जो घटक, कमजोर घटक आहे, कारण मगाशी शाबेबाईने सांगितले, मी त्यांच्यावर बोललो होतो की पाचही बोटं सारखे नसतात. पाचही लोकांची मानसिकता, मानसिक वैचारिक पात्रता ही एका लेवलची नसते. आणि ते जर सर्वच सारखे असते तर मगाशी उदाहरण दिलं की सर्वच कलेक्टर झाले असते, कोणी चपरासी नसता राहिला. तर त्याच्यामुळे जो शेवटचा पीडित घटक आहे तो सुद्धा आपल्या बरोबर कसा येईल याचा देखील आपल्याला प्रयत्न करायचा आहे आणि त्यासाठी काम करायचं आहे. आणि म्हणूनच आपल्याला त्याच्या पाठीमागे राज्यघटनेच्या नंतर एक सुरक्षा कवच म्हणून कुलजीत दुबे साहेबांनी जी संघटना तयार केलेली आहे, ज्याचं रजिस्ट्रेशन केलेलं आहे, याचं देखील एक ताकद, विचार आणि कवच तुमच्या पाठीमागे, प्रत्येकाच्या पाठीमागे ताठर देणं उभं आहे असं मी समजतो.